नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते जानकी आता रूममध्ये जाऊन विचार करत असते. आता मात्र या धक्क्याने जानकी ही घाबरलेली असते. त्याच वेळेस ऋषिकेश आता घरी येतो. आता मात्र ऋषिकेशला बघताच जानकी जरा घाबरलेली असते. तेव्हा जानकी काही न बोलता बाजूला जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय झालं, बोलली का तू शर्वरी बरोबर, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा लगेच जानकी म्हणते, नाही नाही, कुठे काय, काहीच नाही. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो, शर्वरी आणि विक्रांतमध्ये भांडणं झालीत ना? तेव्हा लगेच जानकी बोलते, तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, विक्रांतने, कारण तिच्या संशयी स्वभावाचा त्याला कंटाळा आलाय, हो की नाही? सगळी चूक आपल्या शरूची असं म्हणतोय. तेव्हा लगेच जानकी बोलते, काय म्हणजे विक्रांत भाऊजींची काहीच चूक नाही आहे, ते नाही सांगितलं का? तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो, म्हणजे शरूबरोबर तुझं बोलणं झालंय, काय म्हणाली ती, कशावरून भांडण झालंय? तेव्हा लगेच जानकी बोलते, हे बघा, मी काहीही सांगू शकत नाही आहे, मी कुणाला तरी प्रॉमिस दिलं आहे, त्यामुळे प्लीज मी नाही सांगू शकत. त्याच वेळेस इकडे बाहेर नाना हॉलमध्ये जोरजोरात आता ऐश्वर्याला तर हे सगळं ऐकून खूप आनंद होतो. नाना आता जोरजोरात शरूला आवाज देत असतात. तेव्हा लगेच शर्वरी सर्वजण बाहेर येतात. तेव्हा शरूमध्ये काय झालंय नाना? तेव्हा नाना बोलतात, तू आणि विक्रांत डिवोर्स घेताय हे आमच्यापासून का लपवलं? तुमच्या दोघांची भांडणं एवढी टोकापर्यंत गेली, तुम्ही डिवोर्स घेताय का? तेव्हा लगेच आता मात्र जानकीला तर धक्काच बसतो, कारण तिने तर घरी काहीच सांगितले नसतं. आता इकडे शर्वरी मात्र जानकीकडे खूपच रागाने बघते. तेव्हा लगेच आता नाना बोलतात, आपल्या रणदिवेंची अशी पद्धत नाही आहे, आजपर्यंत रणदिवे कुटुंबात कोणीही डिवोर्स घेतलेला नाही आहे. प्रेमाने राहायचं. आणि हो, मतभेद, राग, लोभ हे जिंदगीत असतातच ग, पण त्यावर हा डिवोर्स मार्ग नसतो. प्रेमाने सगळं काही नीट करायचं असतं, हे रणदिवेंचे नियम आहेत. त्यामुळे तू कुठे डिवोर्स घ्यायला चालली, कुणाला विचारून हे सगळं करत होती आणि आमच्यापासून लपवत होती? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, अजून आमचा डिवोर्स झालेला नाही आहे नाना, आणि फक्त विक्रांतने मला डिवोर्स पेपर पाठवलेत. आणि काय ग जानकी वहिनी, तुला एक गोष्ट पोटात ठेवता येत नाही? एखाद्याला वचन दिलेलं ते पाळता येत नाही का तुला? विश्वासघात केलाय तू माझा. तेव्हा आता जानकी लगेच म्हणू लागते, शर्वरी वंश, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, मी काहीही केलेलं नाहीये. तेव्हा त्या नाना बोलतात, ए शरू, तू जानकीला काय बोलतेस? आणि तू हे आमच्यापासून का लपवत होती? विक्रांत जावयांनी तुला डिवोर्स पेपर दिले, एवढी मोठी गोष्ट तू लपवत होती? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो, आणि जानकीला काय बोलला होते तू? अगं असं का वागतेस तू? काय झालंय तुमच्या दोघांमध्ये भांडणं? तेव्हा त्या सर्वजण शर्वरीला विचारू लागतात. त्याच वेळेस शर्वरी म्हणते, हो, आता बोला, तुम्ही मलाच उपदेश द्या, मलाच बोला, कारण सगळी चूक माझीच आहे ना, असंच वाटत असेल ना तुम्हाला? पण जानकी वहिनी, तुला ना मी सोडणार नाही आहे. विश्वासघात केलाय तू. मी तुला काय सांगितलं होतं, प्रॉमिस दिलं होतं ना तुम्हाला, की तू कुणालाही काही सांगणार नाही. आता तर तू सगळा धिंडोरा पिटून ठेवला. तेव्हा लगेच आता नाना बोलतात, अगं पण ही लपून ठेवण्याची गोष्ट आहे का? डिवोर्स होतोय तुमचा, संसार मोडतोय. तेव्हा आता लगेच जानकी काही बोलणार तेच ऐश्वर्या शर्वरीजवळ येते आणि म्हणते, शर्वरी वंश, तुम्ही शांत व्हा बरं, आपण सगळे मिळून यावर काहीतरी मार्ग पाडू, शांत व्हा बरं, जरा विचार करूया आपण. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, आपण सगळे यातून बाहेर काढू, तुम्हाला शांत व्हा. तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते, काय होणार आहे आता? आता काही उपयोग नाही आहे, कारण आता गावभर धिंडोरा पिटून झाला आहे ना. मग तर आता जानकी बोलते, शर्वरी वंश, तुमचं काहीतरी गैरसमज झाला आहे, मी नाही सांगितलं. तेव्हा शर्वरी म्हणते, गप्प बैस तू, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. गप्प बैस म्हटलं, तुला कळत नाही का? तुम्हाला सगळ्यांना वाटतं ना माझीच चूक आहे, मग मला शिक्षा व्हायलाच हवी. तर असे म्हणून शर्वरी आता रूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते. तर सर्वजण आता शर्वरीला बाहेरून आवाज देत असतात, दरवाजा ठोठावत असतात. तर आतमध्ये शर्वरी म्हणत असते, मला कुणाशी बोलायचं नाही आहे, नको आहे मला तुम्ही इथून निघून जा, असे म्हणून घरातील बॅगा सगळं काही सामान फेकत असते. तर आता लगेच सुमित्रा म्हणत असते, अगं शरू, असं नको करू. तेव्हा जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, तुमची काहीही चूक नाही आहे, तुम्हाला कोणीही दोष देत नाही, तुम्ही बाहेर या बरं, आपण सगळे यातून मार्ग काढू. आता मात्र इथे शर्वरी खूपच रडत असते. तेव्हा शर्वरी म्हणत असते, सगळी चूक माझीच आहे ना, मग मला शिक्षा व्हायलाच हवी. तर आता शर्वरी लगेच कॉटवरती उभी राहते आणि आपल्या ओढणीने फॅनला गळा आवळण्याचा प्रयत्न करते. इथे शर्वरीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो. आता मात्र शर्वरी त्यांच्या आवाजाला आवाजही देत नाही. तेव्हा सारंग बोलतो, दादा, आता तर शर्वरीचा ताईचा आवाज पण बंद झाला आहे, आता काय करायचं?
तेव्हा नाना बोलतात, आता दरवाजा तोडून टाका, आता खूप झालं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो आता बास, आता या शरूचं खूप ऐकलं, आता दरवाजा तोडावंच लागेल. तेव्हा आता लगेच ऋषिकेश आणि सारंग दोघे मिळून दरवाजा तोडू लागतात. तर आता इथे ऐश्वर्या मात्र खूपच खुश झालेली असते, कारण आज तिने डाव तिचा साधलेला असतो. तर आता दरवाजा उघडताच पूर्ण रणदेवेंना तर धक्काच बसलेला असतो, कारण इथे शर्वरीने आता फॅनला लटकावून घेतलेलं असतं. थोड्याच वेळात जर दरवाजा उघडला नसता तर खूप मोठा अनर्थ घडलेला असता. तर आता लगेच ऋषिकेश आणि सारंग आता इथे ऐश्वर्याला हे बघून तर धक्काच बसतो, अरे बापरे, मी काय करायला गेले आणि ही काय करते. तर आता सारंग आणि ऋषिकेश लगेच शर्वरीला खाली घेतात. आता मात्र शर्वरी खूप रडत असते. तेव्हा सर्वजण तिला थांबवण्याचा समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती कुणाचं ऐकायलाच तयार नसते. तेव्हा जानकी आता जोरात दिशी शर्वरीच्या एक कानाखाली ओढते. तेव्हा आता शर्वरी मात्र शांत झालेली असते. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश काय करताय, तुमची काही चूक नाहीये, या सगळ्या विचारातून बाहेर निघा, शांत व्हा, आपण यातून काहीतरी मार्ग काढूया. आता मात्र शर्वरी लगेच जानकीला बाजूला उठते आणि म्हणते, तू गप्प बैसा, विश्वासघातकी, एक गोष्ट तुला लपवायला सांगितली, तू लपवू शकली नाही, त्यामुळे तू माझ्यापासून दूर राहा, मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ शर्वरी. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते, मला कुणाचं ऐकून घ्यायचं नाही, तू इथून निघून जा जानकी. तेव्हा त्या शर्वरी लगेच ऐश्वर्याला बोलावते आणि म्हणते, हिला बाहेर जायला सांग, जानकी वहिनीला इथून जायला सांग. तेव्हा आता ऐश्वर्याला तर मात्र संधीच भेटलेली असते. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकी वहिनी तुम्ही इथून जा बरं. आता कसं आहे ना, शर्वरी वंशांचं ऐकणं महत्त्वाचं आहे, त्यांची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांच्या नजरेसमोर नको आहे त्यांना, तुम्ही इथून जाऊ शकता. आता मात्र जानकीला खूपच वाईट वाटतं. तेव्हा जानकी बोलते, ठीक आहे, तुम्हाला नको आहे ना मी तुमच्या डोळ्यासमोर, मी जाते, पण नीट शांततेत विचार करा, आपण यातून सगळा मार्ग काढू, सगळं काही ठीक करू, काळजी करू नका. तेव्हा शर्वरी बोलते, तुला जा म्हटल्यावर कळत नाही का, जा इथून. तर आता लगेच जानकी रडतच रूममध्ये जाते. तेव्हा ऋषिकेश आता शर्वरीची समजूत काढू लागतो. तेव्हा शरू बोलते, हे बघ दादा, मी हात जोडते, पण प्लीज मला कुणाचं काही ऐकायचं नाही, सगळेजण इथून निघून जा बरं, मला एकटीला राहू द्या. तेव्हा ऋषिकेश बोलतो, हो नाना, चला आपण बाहेर जाऊया, तिला थोड्या वेळ एकटीला थांबून देऊया. तर आता सुमित्रा म्हणते, अगं शरू माझं तरी ऐक. तेव्हा शर्वरी बोलते, आई प्लीज, मला एकटीला राहायचंय, जा बाहेर. तर आता नाना म्हणतात, सुमित्रा चल. आता नाना सुमित्रा सर्वजण रडत असतात. तर इकडे रूममध्ये जानकीही रडत असते. तर आता ऋषिकेश येतो आणि म्हणते, जानकी काय करते तू, मला ना तुला असं बघवत नाही आहे, अशी खचलेली रडत बसणारी जानकी मी आजपर्यंत बघितलेली नाही आहे, त्यामुळे तू अशी हिंमत हारून चालणार नाही. आता मात्र जानकी ऋषिकेशच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागते. तर इकडे आता ऐश्वर्या मात्र लगेच मनाशीच बोलते, अरे वा, सर्वजण निघून गेले, मी आता जानकीची जागा घेतली, त्यामुळे मला आता गोडगोड बोलावं लागेल. तर आता लगेच ऐश्वर्या शर्वरीला बोलते, वंश तुम्ही बसा बरं, शांत व्हा, काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, थांबा मी पाणी आणते. तेव्हा शरू बोलते, नको आणू पाणी, बैसी ते माझ्याशी जरा वेळ बोल. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या बोलते, अहो सगळ्यातून मार्ग निघत असतो, तुम्ही मला सांगा बरं, तुमच्या मनात नेमकं काय आहे, मी तसंच करेल. त्या जानकी वहिनींसारखं सगळ्या जगाला नाही सांगणारा, फक्त माझ्या मनात ठेवेल. तेव्हा शर्वरी म्हणते, हो का. तर इकडे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी रडू नको, झालं का तुझं मन मोकळं. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंशाने माझं नातं किती छान होतं, एकदम नणंद भाऊजाईचं नाही, एकदम मैत्रिणीसारखं, आणि त्यांना वाटतंय मी त्यांचा विश्वासघात केला आहे, पण मी नाही केलं, मी कुणालाही नाही सांगितलं. तेव्हा आता लगेच जानकी ऋषिकेशला म्हणू लागते, तुम्हाला तसंच वाटतं का, मी वंशांचा विश्वासघात केला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही गं, तू असं काहीही केलेलं नाही आहे, मला खात्री आहे. आता मात्र ऋषिकेश जानकीची समजूत काढू लागतो. तर इकडे आता लगेच शर्वरी ऐश्वर्याला सांगू लागते, विक्रांतचं बाहेर अफेअर आहे. आता मात्र हे ऐकताच ऐश्वर्याला तर संधीच मिळाली असते. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, काय, विक्रांतचं बाहेर अफेअर आहे. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते, हो, आणि मी त्याला विचारायला गेले तर उलट त्यानेच मला डिवोर्स पेपर दिलेत बघ ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अशा नवऱ्यांना सोडायचं नाही, अशा नवऱ्यांना बिलकुल सोडायचं नाही. त्याला काय वाटलं असेल, तुम्ही घाबरून जाल, पण नाही, आता तुम्ही विक्रांतला घाबरवायचं. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते, पण ते कसं. तर इकडे आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, हे सगळं आपण दोघे मिळून ठीक करूया. तेव्हा जानकी बोलते, पण पुन्हा मला शर्वरी वंशांचा विश्वास जिंकता येईल ना, आमचं नातं ठीक होईल ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो, आपण दोघं सगळं काही ठीक करूया. तर
जानकी आता मात्र ऋषिकेशच्या गळ्यात पडून जोरजोरात रडत असते आणि आपलं मन मोकळं करत असते. तर इथे आता लगेच शर्वरी बोलते, अगं पण कसं होईल आता, काय करू मी? तेव्हा ऐश्वर्या बोलते, तुम्ही ना आता एक वकील बोलवा, स्पेशल वकील, आणि त्या विक्रांतला चांगला धडा शिकवा. आता त्याचं ना चांगल्याच प्रश्नाचं उत्तर द्या. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते, अगं पण वकील कशासाठी? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, मग एक वकीलच त्याला समजावून सांगेल, त्याने डिवोर्स पेपर पाठवले ना, आता बघाच आपण काय करतो ते. तर आता लगेच शर्वरी बोलते, पण या सगळ्यांनी मार्ग निघेल ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो, माझ्या डॅडाकडे वकिलांची फौजच आहे, बोलूया का वकील? तेव्हा शर्वरी म्हणते, ठीक आहे, तू बोलतेस तर बोलव. आता लगेच ऐश्वर्या आपल्या डॅडाला फोन करून इथे वकिलांना घरी बोलवते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे वकील आता घरी आलेले असतात. तेव्हा लगेच ऐश्वर्या आता सर्वांसमोर शर्वरीला बोलते, देऊन टाका डिवोर्स. अशा अफेअर असणाऱ्या नवऱ्याला ना मी एका झटक्यात डिवोर्स देऊन टाकला असता. आता मात्र ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकताच शर्वरी लगेच पेन हातात घेते आणि त्यावर सही करणार. ते जानकीने आता ऐश्वर्याचा सगळा प्लॅन लक्षात घेऊन आता जानकीने मात्र सडेतोड उत्तर दिलेलं असतं. तेव्हा जानकी बोलते, थांबा शर्वरी वंश, असं कुणाच्याही दुसऱ्याच्या सांगण्यावरून तुम्ही तुमचा संसार का मोडताय? तुमचं मन तुम्हाला काय सांगतं ना, याचा विचार करा. ऐश्वर्याने एवढी मोठी चूक केली तरी तिला एक संधी मिळाली आणि तुम्ही संधी घ्यायची सोडून डिवोर्स पेपरवरती सही करताय. त्यामुळे दुसऱ्या कुणाचंही न ऐकता तुमचा संसार तुम्हाला टिकवायचा की मोडायचा याचा विचार करा. आता मात्र शर्वरी ऐश्वर्याच्या प्लॅनमध्ये अडकणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.